मग आता महिला आयोग त्याचं अध्यक्षपद हे जे मोकळं आहे त्या पदावर निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर मॅडम यांची नियुक्ती तरी करण्यात यावी, नाहीतर निवृत्त IAS मध्ये मेधा गाडगीळ यांची नियुक्ती तिथं करण्यात यावी। सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे जे स्त्रीभ्रूण हत्यावर त्या ठिकाणी काम करतात त्यांचं करण्यात यावं। मनीषा गुप्ते यांची तरी करण्यात यावी। कुणीही करा, पण राजकीय व्यक्ती त्या महिला आयोगावर बसला नाही पाहिजे याची दक्षता सरकारकडनं त्या ठिकाणी करण्यात यावी अशी एक विनंती करतो। आणि त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर सातत्याने होतं असं की फास्ट ट्रॅक कोर्ट तुम्ही निर्माण करा, लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करा, पण आजचं जर आपण इथं रूल बुक बघितलं तर त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये कुठेही फास्ट ट्रॅक कोर्टला तिथं प्रोव्हिजन नाहीये, त्याला स्पेशल परवानगी लागते। त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी आहे, लोकांची मागणी आहे, शक्ती कायदा जो अधिवेशनामध्ये पास करण्यात आला होता महाराष्ट्रामध्ये, पण केंद्र सरकारने त्या कायद्याला त्या ठिकाणी नकार दिला, तो परत पाठवला। तो शक्ती कायदा लवकरात लवकर या महाराष्ट्रामध्ये लागू केला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट हे इनबिल्ट आहे। म्हणजे तिथल्या तिथं लगेचच्या लगेच प्रत्येक केस, पॉस्कोची केस असू द्या नाहीतर रेपची केस असू द्या, तिथल्या तिथं त्याला एक रूल बुक आहे। त्याच्याच बरोबर एक कमिटी निर्माण केली जाते या बाबतीतला फॉलोअप करण्यासाठी, आणि बरेच जे काही वेळ आहेत तर तो वेळ मर्यादा या कमी केल्या आहेत तपासापासून सगळ्या। त्यामुळे शक्ती कायदा या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे। आम्ही सुद्धा अराजकीय पद्धतीने त्याला तर आधी पाठिंबा दिलाच होता, याच्या पुढे त्या ठिकाणी पाठिंबा देऊ।